नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता, या कर्मचाऱ्यांना नवीन नियम लागू, नियम मोडल्यास कठोर कारवाई केली जाणार. पहा संपूर्ण माहिती काय आहे पाहू आपण. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रेल्वेने रेल्वे कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना ब्लॉगिंग, व्हिडिओग्राफी, लाईव्ह स्ट्रीमिंग आणि सोशल मीडियावर कंटेंट तयार करण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. रेल्वे प्रशासनाने हे गंभीर अनुशासनहीनता, सुरक्षा धोका आणि गोपनीयतेचे उल्लंघन मानले आहे. रेल्वेने म्हणले आहे की हे पाऊल ब्लॉगिंगच्या विरोधात नाही, तर रेल्वे सुरक्षा आणि जनहितासाठी आवश्यक पाऊल आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर विभागीय कारवाई केली जाईल. अलीकडच्या काही महिन्यात रेल्वे कर्मचाऱ्यांचे गणवेशात, चालत्या गाडीमध्ये आणि रेल्वे स्थानकावर काम करताना रेल्वे ऑपरेशनशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. याची दखल घेत रेल्वेने या पद्धतीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर रायपूर रेल्वे विभागात कर्तव्यावर असताना रील बनवण्याचा ट्रेंड वेगाने वाढत होता. प्रतिसाद रेल्वे प्रशासनाने तात्काळ आदेश जारी केले. रेल्वेने म्हणले आहे की गणवेशात रील्स बनवणे, रुळावर व्हिडिओ शूट करणे किंवा ट्रेन ऑपरेशन दरम्यान मोबाईल फोन वापरणे यामुळे गंभीर सुरक्षा धोका निर्माण होतो. त्याचप्रमाणे आग्नेय रेल्वे झोनने स्पष्ट केले आहे की कोणत्याही कर्मचाऱ्याला ऑपरेशन क्षेत्रात व्हिडिओ चित्रीकरण करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यानंतर इतर विभाग नेटवर्कमध्ये एक समान शिस्त राखण्यासाठी समान नियम लागू करण्याची तयारी करत आहे. रेल्वे प्रशासनाने सर्व नियंत्रण अधिकारी, पर्यवेक्षक आणि विभाग प्रमुखांना आदेश दिले आहेत की त्यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी अपवाद न करता नवीन नियमांचे पालन करावे. प्रशासनाने कर्मचाऱ्यांना या मार्गदर्शक तत्वाची जाणीव ठेवण्यास आणि कडक देखरेख ठेवण्यास सांगितले आहे. कोणत्याही उल्लंघनाची त्वरित तक्रार केली जाईल याची खात्री करण्यासाठी अनेक रेल्वे विभागांमध्ये अचानक तपासणी देखील सुरू करण्यात आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना एक इशारा देखील जारी केला आहे, ज्यामध्ये त्यांना असा इशारा देण्यात आला आहे की अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये निलंबन, आरोपपत्र, वेतन कपात, सेवा रेकॉर्डमध्ये प्रतिकूल टिप्पणी किंवा आवश्यक असल्यास आणखी कठोर दंड याचा समावेश असू शकतो. रेल्वे परिसराची सुरक्षा, कामकाजातील गोपनीयता आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता राखण्यासाठी हा आदेश आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओ. धन्यवाद.